संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणारे सीआयडी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली मुंबईतील सुरक्षा महामंडळपदी तडकाफडकी केली बदली। इंद्रजित सावंत धमकी प्रकरण फॉरेन्सिक टीमने कोरटकरचे आवाजाचे घेतले नमुने। आवाजाचे नमुने घ्यायचे 5 तास काम सुरू होतं। तपासात कोरटकर माहिती लपवत असल्याचा पोलिसांना संशय। भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेतकऱ्यांना दिलासा, तर महसूल यंत्रणेला आदेश केले जारी। मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात अश्लील कृत्य केल्याप्रकरणी आरोपी गौरव आहुजाला जामीन मंजूर। पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून गौरवला जामीन मंजूर। नवी मुंबईतील 12.5% योजनेतील भूखंडधारकांना दिलासा। पुनर्विकास इमारतीकरिता आवश्यक उंचीची परवानगी मिळणार। एकनाथ शिंदेंची विधिमंडळात घोषणा। धाराशिव जिल्ह्यातील खरंतर 12 फटाका कारखाने बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश। कामगाराच्या सुरक्षा नियम धाब्यावर बसवणाऱ्या कारखानदाराला प्रशासनाचा दणका। नांदेड महानगरपालिकेचा 28वा वर्धापन दिन उत्साहात पार। लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा महापालिकेचा भर। बीडच्या कळंबा अंबाजोगाई महामार्गावर अपघात। भरधाव पिकअपची बाईकला धडक। अपघातात बाईकवरील 2 विटभट्टी कामगारांचा मृत्यू। उल्हासनगरमध्ये 26 बोगस डॉक्टरांवर कारवाई। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केली कारवाई। पनवेलमध्ये इमारत बांधकाम साईटवर झाला गोळीबार। गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।